गोपाळ काल्यासाठी आपल्याला हे सर्व साहित्य लागणार आहे। चला तर मग करूया सुरुवात गोपाळ काला बनवण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधु नीतू चेतू या चॅनलवर आपले स्वागत आहे। कृष्ण जन्माष्टमी निमित्त आपण छान गोपाळ काला कसा बनवायचा ते बघूया। जाड वाटी पोहे घेतलेले आहेत, 1 वाटी। आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत। आपण हे भिजलेले जाड पोहे 1 वाटी घालणार आहोत। 2 वाट्या आपण साळीच्या लाह्या घालणार आहोत। 2 वाट्या आपण ज्वारीच्या लाह्या घालणार आहोत। आता हे सर्व साहित्य आपण क्रमाक्रमाने घालणार आहोत। आपण पाव वाटी दही घेतलेला आहे। त्या दह्यामध्ये 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलंय, मिक्स करून घेतलंय। आता आपण हे लाह्यांवर घालतो आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व मिक्स झालेलं आहे। चण्याची भिजलेली डाळ घालतो आहे पाव वाटी। चिरलेली काकडी घालतोय पाव वाटी। 1 हिरवी मिरची व 1 चमचा आलं बारीक चिरून घेतलेलं ते घालतोय आहे। कढीपत्ता घालतोय थोडासा। खोबऱ्याचे काप घालतोय आहे 2 चमचे। आपण लिंबाचं क्रश लोणचं घालतो आहे। हे आपण 2 चमचे घेतलेलं आहे। आंब्याचं लोणचं घालतोय 1 चमचा। आपण सर्व मिक्स करून घेऊ। सफरचंद बारीक चिरून घेतलाय पाव वाटी, ते घालतोय आहे। मोसंबी घेतलेली आहे आपण पाव वाटी, मोसंबीचे तुकडे करून घेतलेले आहे। डाळिंब दाणे घालतो आहे पाव वाटी। कोथिंबीर घालतो आहे पाव वाटी। सर्व साहित्य घालून झालेलं आहे। आता आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत। आपण हा गोपाळ काला छान हाताने मिक्स करून घेणार आहोत। जोपर्यंत आपण याला हाताने मिक्स करत नाही तोपर्यंत हा छान मिक्स होणार नाही। तयार आहे आपला गोपाळ काला। चला तुम्ही पण करून बघा कृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळ काला। कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।
आवडला की नाही गोपाल काला? जन्माष्टमी निमित्त गोपाळ काला तुम्हाला आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स लिहा. आपण इथे काजू, पंचामृत, लोणी, दही साखर आणि बदाम असं आपण प्रसाद पण ठेवलेला आहे आणि सोबतच गोपाल काला.